सध्याच्या घडीला सोशल मीडियावर हिटलरची हिटलरशाही सुरू झाली किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे किंवा वैचारिकतेला केवळ वैचारिकतेने हाणून पाडावं, अहिंसेच्या मार्गाला जाऊ नये वगैरे वगैरे स्वरूपाचे खूप सारे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळतात. आणि हे पडसाद उमटवायला कारणीभूत ठरलं ते म्हणजे ललित कला केंद्र यांच्याकडून सादर केलेलं रामलीला हे नाटक. तर हा नेमका एकूण मुद्दा काय झाला आणि याबाबत संमिश्र प्रतिक्रिया का उमटतायत? तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा अभिरुची किंवा नाटकाची कलाकृती वेगळ्या पद्धतीने दर्शवण्याचं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, या सर्व विषयांवर या व्हिडिओमधून चर्चा करूयात. नमस्कार, मी किरण पवार, तुम्ही पाहताय खोलात पाय हे चॅनल. तर ललित कला केंद्र यांच्याकडून जे रामलीला नाटक सादर करण्यात आलं त्यामध्ये आक्षेपार्ह विधान करणारी सीता दाखवण्यात आली. अर्थातच आक्षेपार्ह विधान या अर्थी तिच्या तोंडून ती शिव्या देत असलेली बोलल्या गेलं. त्यानंतर तिच्याकडून सिगरेट पीत तो फक्कड धुवा उडवल्या गेल्याचेही व्हिडिओ समोर आले. आणि या व्हिडिओमध्ये ती सीता जी पात्र निभावते आहे तर ती सिगरेट बॅकस्टेजला ओढत नसून ती ॲज अ सीता कॅरेक्टर पोर्ट्रे करतानाच सिगरेट ओढवताना दाखवल्या गेली आहे. आणि मग हे सिगरेट ओढताना दाखवणं म्हणजे एक प्रकारे आजच्या देशामध्ये चाललेल्या भांडवलशाहीचं उदात्तीकरण थांबवण्यासाठीचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे, असं देखील काही लोकांनी सोशल मीडियावर लिहून त्या गोष्टीचं समर्थन केलं. मुळात आता तुम्ही ज्या भांडवलशाहीचं उदात्तीकरण किंवा ज्या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनची गोष्ट करत आहात तर ते इंडस्ट्रियलायझेशन मधले जे मोठे नावं असतील, जर उदाहरणार्थ घ्यायची झाली तर त्या भांडवलशाहीमधले एकीकडे पूर्ण एखादी सत्ता जाणं, अदानी असतील, अदानींचा समूह असेल किंवा अंबानींचा समूह असेल, यांची नावं न घेता ही गोष्ट करता येऊ शकते, पण ते मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत सध्याच्या घडीत. तर तुम्हाला वाटतं का की ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातला एक छोटासा नाट्यमय प्रयोग हा भांडवलशाहीवरती भाष्य करणारा अदानी किंवा अंबानी समूहाला किंवा त्यांच्यापर्यंत तो पोहोचणार आहे भांडवलशाहीच्या या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन? तर अर्थातच तो पोहोचणार नाहीये. तर अर्थातच या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनचे जे तुम्ही दाखले पुढे केले त्या दाखल्यांना कुठलाही अर्थ उरत नाही किंवा त्या दाखल्यांना ठोस असं काहीही कारण उरत नाही. परंतु हा मुद्दा जरी वगळला तरी अनेक लोकांकडून या गोष्टीचं समर्थन केलं गेलं की सीता शिवे देते यात चुकीचं काय? का तर आजचा समाज हा 90% प्रमाणात शिव्याच देतो आहे. तर मुळात मला हा प्रश्न पडला की आजचा हा समाज जो 90% शिव्या देतोय तो नेमका कुठल्या प्रमाणातला समाज आहे? वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातला असेल, तो जर 30-40% घेतला तर वारकरी संप्रदायातली लोक त्यांच्या दिवसभरातल्या मुखातून हार्डली एखादी शिवी सुद्धा तोंडातून बाहेर येत नसेल. तर हा समाज 90% किंवा 99% नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजचा समाज शिव्या देतोय याचा अर्थ त्या काळातल्या सीतेने शिवी दिलीच असली पाहिजे किंवा सीता शिव्या देणारी आपण दाखवूयात, हा मुद्दा कुठेतरी चुकीचा वाटतो किंवा या मुद्द्याला कुठलीही वैचारिक पात्रता किंवा प्रगल्भताच उरत नाही एका अर्थी बघायला गेलं तर. त्यानंतर अनेक लोकांनी हे दर्शवण्याचा प्रयत्न केला की आपण जर खेड्यापाड्यातले देवदेवळे पाहिली किंवा त्यांचे आराध्य दैवत वगैरे पाहिले, त्यांची छोटी मंदिरे असतात, त्यांच्यासमोर बोकड कापल्या जातं किंवा त्यांच्यासमोर मटणाचा नैवेद्य ठेवला जातो किंवा गौरी गणपती बसवल्या जातात कोकणातील काही भागात, तर त्यांना मटणाचा नैवेद्य असतो वगैरे वगैरे. मटणाचा नैवेद्य किंवा मांसाहाराचा नैवेद्य एखाद्या देवाला दर्शवणारी हे प्रकरण किंवा त्या गावातली ती दैवत अशा पद्धतीने रिप्रेझेंट करणं वेगळं. ते असं नाही दाखवत आहेत की ते देव मटण खातायत किंवा नैवेद्य खातायत, त्यांनी मांसाहार फक्त किंवा बोकड कापलं हे फक्त तिथं ठेवलेलं आहे. एखाद्या गोष्टीला डायरेक्टली तुम्ही स्पष्टपणे लक्ष्मी हाडूक घेऊन मांस खाते ही गोष्ट दाखवू शकत नाही. आणि मुळात हा जो काही रोष ओढवलेला आहे सध्याच्या घडीला सोशल मीडियात, तो केवळ एवढ्या करता आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन जर दाखवायच्या आहेत भांडवलशाही किंवा एक हाती सत्ता हुकुमशाहीवरती वार करणाऱ्या, तर तो फक्त अत्याचार किंवा जो चिकित्सा म्हणून तुम्ही एक प्रकारे पुढे आणताय तर तो हिंदू देवधर्मांच्याच देवतांचा अपमान करून का पुढे आणताय? तुम्हाला मग दुसऱ्या धर्मातल्या गोष्टींवरती किंवा त्यांच्यावरती विडंबन म्हणून नाटक लिहिता येत नाही का? उदाहरण द्यायचं झालं तर एकाने म्हटलं, मोहम्मद पैगंबरांना उद्या जर कोणी मटका खेळताना एखाद्या नाटकामधून दाखवलं तर कसं वाटेल? किंवा
गौतम बुद्धांना ते चिली मोडत बसलेले आहेत असं दाखवलं किंवा ते धूम्रपान करतायत, तर मग बाकीच्यांच्या भावना दुखावणार नाहीत का? तर मग हे अशा पद्धतीच्या कुठेतरी घटना घडत आहेत आणि मुळात राम मंदिराचा मुद्दा किंवा श्रीरामांचा मुद्दा ताजा असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती किंवा अशा प्रकारचं नाटक करणं हे कितपत शोभा देतं, हे मुद्दामून चिथावणीकरण झालं एखाद्या समाजासाठी तसं बघायला गेलं तर. तर ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. जर तुम्हाला दुसऱ्या धर्माचा रिस्पेक्ट करता येत नसेल तर तुम्ही किमान दुसऱ्या धर्माची अवनीती नाही केली पाहिजे, त्याची अवहेलना नाही केली पाहिजे. आणि मुळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ तुम्ही एखाद्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने रिप्रेझेंट कराल असा नसतो. ह्या आजच्या पिढीला कुठेतरी सांगणं गरजेचं ठरते. आजच्या पिढीचे जरी आदर्श शिव्या देणारे हिंदुस्थानी भाऊ किंवा कॅरी मिन्नाटी किंवा हे असे सोशल मीडियावरचे जे इन्फ्लुएन्सर्स लोक असतील जे शिव्या देतात, ज्यांच्या तोंडात दर 2-1 घरांना शिवी असते, परंतु ते सगळ्याच समाजाचे आदर्श आहेत हा भाग नाहीये. हे मुळात कुठेतरी प्राथमिक दर्शनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर तुम्हाला एवढंच म्हणजे प्रेझेंटेशन दाखवायचंच आहे क्रूरतेचं किंवा खालच्या लेवलचं, तर ती पात्र दुसऱ्या अर्थाने घ्या. ते सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन तुम्ही दुसऱ्या अर्थाने घ्या, पण त्यांना रामायणातले पात्र राम आणि सीता म्हणून दाखवू नका. आदिपुरुषमध्ये हा सिनेमा जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये जे ओम राऊत या दिग्दर्शकांनी माती खाल्ली, तीच माती तुम्ही नाटक स्वरूपात पुढे खाऊन या गोष्टींना पुढाकार घेत चालणं कुठंतरी चुकीचं आहे. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी थोडक्यात हा प्रयत्न हाणून पाडल्याचं पाहायला मिळालं. अर्थात जर हेच नाटक उद्या चालून तुम्ही महापुरुषांच्या लिखाणावरती आधारित घेतलं आणि तुम्ही जर महात्मा ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई यांच्या तोंडातून अशी वाक्य शिव्या देणारी जर समोरच्या पिढीला ऐकवली तर तुम्ही त्यावेळेस हा प्रयोग हाणून पाडणारच नाही का? किंवा तुम्ही हा प्रयोग पचवू शकाल का? ते आपल्याला योग्य तरी वाटेल का? ज्या सावित्रीबाईने तुमच्या शिक्षणासाठी तुम्हा मुलींना पुढे आणण्यासाठी एवढे काबाड कष्ट घेतले, मेहनत केली, तिचं जर तुम्ही विडंबना केली तर ती योग्य ठरेल का? अर्थातच नाही ठरणार आहे. त्यामुळे कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत. किंवा सोशल मीडियावरचा हा जो सर्व काही युक्तिवाद चालू आहे तर त्या युक्तिवादाचे कुठलेही योग्य पाठपुरावे नाहीयेत. एवढं बोलून मी या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला या गोष्टींबाबत काय वाटलं काय नाही कमेंट सेक्शनमध्ये आपण त्यावरती चर्चा करू शकतो. धन्यवाद.